नमस्कार. आजची रेसिपी पुरणपोळीची. त्यासाठी मी इकडे एक कुकर घेऊन त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून अर्धा चमचा तूप घातले आहे आणि कुकर गॅसवर ठेवून हे पाणी उकळवून घेऊया. दुसरीकडे 1 वाटी चणा डाळ घेऊन ती स्वच्छ धुवून घेऊया. 2-3 वेळा ही स्वच्छ धुवून कुकरमधले पाणी उकळले की त्यामध्ये घालूया. मिक्स करून याला झाकण लावून मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून घेऊया. दुसरीकडे तोपर्यंत आपण 2 कप कणिक घेऊन चाळून त्यामध्ये चवीनुसार मीठ व अर्धा चमचा तूप घालून ते मिक्स करून पाण्याच्या साहाय्याने ही कणिक मऊसर अशी मळून घेऊया. याप्रमाणे मळून त्यावर झाकण ठेवून 10 मिनटं हे साईडला ठेवून देऊया. दुसरीकडे तोपर्यंत कुकर गार झाल्यानंतर त्यामधली डाळ शिजली याची खात्री करून एका भांड्यात चाळण ठेवून त्यावर ही डाळ गाळून घेऊया. याप्रमाणे डाळ गाळून खालील पाण्याचे आपण कटाची आमटी करणार आहोत. इकडे डाळ कुकरमध्ये घालून दुसरीकडे अर्धा चमचा बडीशेप, 4-5 वेलची, थोडा जायफळाचा तुकडा, 2 चमचे साखर घालून याची पूड तयार करून घेऊया. तयार केलेली पूड चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊया. याप्रमाणे चाळून दुसरीकडे अर्धा चमचाभर ही पूड आपण डाळीमध्ये घालूया. एक वाटी गूळ, थोडंसं तूप घालून हे गॅसवर ठेवून हे मिक्स करून गूळ वितळेपर्यंत हे मिक्स करून घेऊया. जोपर्यंत पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यावे. याप्रमाणे पुरण शिजवून ते चाळणीवर ओतून किंचित मीठ घालून हे पुरण पावभाजीच्या मॅशरने मॅश करून याप्रमाणे पुरण तयार करून घ्यावे. दुसरीकडे मळून ठेवलेली कणिक पुन्हा मळून याप्रमाणे मऊसर अशी कणिक मळून घ्यावी. कणकेचे गोळे तयार करून घेऊ. कोरड्या पिठावर घोळवून पोळपाटावर बटर पेपर ठेवूया. कणकेची वाटी तयार करून यामध्ये मावेल तेवढे पुरण भरून हा गोळा बंद करून घेऊया. तयार केलेले कोरड्या पिठावर घोळवून याची पोळी लाटून घेऊया. याप्रमाणे पोळी लाटून गॅसवर तवा तापत ठेवूया. त्यावर तेल घालून लाटलेली पोळी घालूया. कडेने तेल सोडून दोन्ही बाजूने ही पोळी लालसर अशी भाजून घेऊया. याप्रमाणे फुगलेली अशी ही पोळी मऊ लुसलुशीत सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.